याच्यानंतरचा होणारा सामना एच डी महापोली आणि वीर बजरंग धोंडावडवली. आपण कर्णधारांनी इथे उपस्थिती नोंदवायची. एच डी महापोली आणि वीर बजरंग धोंडावडवली. सामन्याला सुरुवात होते. वक्की स्पोर्ट्स महापोली त्यांच्या विरुद्ध असणारे एन आर बोरपाडा. महापोली संघाने नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आव्हान केलंय ते एन आर बोरपाडा संघाला. कालच्या दिवसात जर बघितलं तर खूप असा सुंदर सामना झाला. मतीन महापोली आणि वारेट या संघामध्ये शेवटच्या 4 चेंडूमध्ये 8 धावा असताना निश्चितच त्यांनी 3 चेंडू डॉट काढले आणि शेवटच्या चेंडूवरती मतीन संघाकडून एक षटकार लागला, पण त्यांना हार पत्करावी लागली. आज सुरुवात होते. पहिला संघ वक्की स्पोर्ट्स महापोली आणि एन आर बोरपाडा. गोलंदाज येतो आकाश. स्ट्राईकला येतो रवी आणि प्रतीक. पूर्ण येणार बोरपाडा संघाचा भार रवी आणि प्रतीक वरती. पहिला चेंडू गोलंदाजी करतोय तो आकाश. सामन्याला सुरुवात होते. आपण 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये टाकायचे. 9:45 झालेले आहेत. सामन्याला सुरुवात. गोलंदाज आकाश. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. चांगला चेंडू असा काही समजला नाही ते रवी यांना. चांगली गोलंदाजी करतोय आकाश आपल्या संघाकडनं, महापोली संघाकडनं. दुसरा चेंडू रवीसाठी. चांगलासा फटका मारलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि झेल बाद झालाय. पहिला हादरा मिळतोय तो एन आर बोरपाडा संघाला रवी यांच्या रूपाने आणि रवी हा शून्यावरती बाद होतोय.
खातं खोलायचं होतं. असं न करता एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बिंदा सुद्धा हा झिरोवरती बाद होऊन गेला आणि त्याच्यानंतर त्याची जागा भरून काढतोय तो जयेश. अजूनही आपला संघ धावसंख्या बघितली तर ती 0. संघाचं खातं सुद्धा खोललं नाही आणि 2 गडी बाद झालेले आहेत. चांगली अशी गोलंदाजी करतोय वकी स्पोर्ट्स संघाकडनं आकाश आणि आता स्ट्राईकला येतो जयेश. हो हो, खूप चांगलासा चेंडू काहीसा समजला नाही तो जयेश यांना. चांगली अट्टू पूर्णपणे जखडून ठेवले ते एनआर बोरपाडा संघाला. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या आहे ती 0. आपल्या संघाचं खातं सुद्धा ओपन केलं नाही. मला वाटतं चांगलासा फटका मारलेला आहे. मिडॉनच्या दिशेने 1 धाव तर निश्चितच घेतलेले आणि आपल्या संघाचं खातं खोललं ते जयेश यांनी. वैयक्तिक खातं खोलून संघाचं खातं खोललं. धावसंख्या झाली ती 1. 2 बाद 1. खूप चांगली अशी गोलंदाजी करतो तो आकाश. वकी स्पोर्ट्स महापोली संघाकडनं पॉवर प्लेचं षटक आणि पूर्णपणे जखडून ठेवले ते आपल्या संघाला. पुढचा चेंडू आकाश यांचा. वाटेत आणि गरजे काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे महाराष्ट्राचे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वजराईच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस धोबीचा हरे कृष्णा नमस्कार. जय सियाराम जय बजरंग. 6व्या धावा मॅचच्या दिशेने आजच्या दिवसातील फायनलच्या दिवसातील पहिली मॅच आपण इथे मात्र पाहत आहे. वकी स्पोर्ट्स मापोली विपक्षात एनआर बोरपाडा. हर्ष आमच्या समोर जॉईन होतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक प्रगती पथावर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आसिफला आणले गेले. कालच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. आसिफला इथे मात्र आणले गेले आणि थोडीशी दिशा कुठेतरी इथे मात्र निश्चित रूपानं जर का बघितलं तर थोडासा चेंडू डिलिव्हर करत असताना थोडासा कदाचित त्रास उद्भवला असावा. वाईट स्वरूपात इथे मात्र चेंडू डिलिव्हर होतोय. धावसंख्या 3 या अंकावर. नेक्स्ट मॅच SD महापोली विपक्षात वीर बजरंग धोंडाबडवली. मोठ टीम कॅप्टन सर्वात आधी येऊन आम्हाला रिपोर्टिंग करायचं आणि 4 षटकानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आय थिंक आपण पाहू शकता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो इथून मात्र एनआर बोरपाडा संघाकडून प्रतीकला आपण पाहत आहे. एडिटिंग जो सातत्याने रील्स ज्याच्याकडून सातत्याने बनत असतात बोरपाडा टीमच्या. खूप दिवसानंतर बोरपाडा संघही आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपानं त्यांचे जे रील्स बनतात ते बनवण्याचं काम जर कोण करत असेल तर आमचा जयेश इथून मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आसिफ सिनियर इथून मात्र सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल हो स्ट्रोक चांगला आहे. खेळून काढतायत. या चेंडूला गॅप एरलाय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल. तो क्षेत्ररक्षक आधी ओके आहे का आमच्यापर्यंत पोहोचवा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय सरळ चौकार. 4.
थँक्यू डीजे. सलग दोन चेंडू दोन चौकार, ज्या चौकारांची किंवा ज्या फलंदाजीची आवश्यकता होती टीम बोरपाडा संघाला, कुठेतरी जयेशच्या मार्फत ते कन्वर्ट होत आहेत. बॉब आहे का आज? येस, बॉबलाही आपण खेळताना पाहाल. बॉबचा आणा बी बाकी आहे. आणि येस, प्रतीकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. प्रतीकला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज यार हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह करतायत. सिंगल इथून मात्र मिळतीये. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फिटनेस खूप गरजेची आहे क्रिकेटमध्ये, आणि डेफिनेटली प्रतीककडे ती आहे. चांगल्या पद्धतीने ते मात्र धाव घेताना पाहायला मिळतात. 2 धावा मिळत आहेत. पण मित्रांनो, 2 धावा घेण्याचा विचार जेव्हा केव्हा मनामध्ये कराल तेव्हा पहिली धावी अति वेगानेच घेतली पाहिजे, हा विचार पहिला मनामध्ये बांधा आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करा. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत 5 धावसंख्या आहे ती म्हणजे 13 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतो षटकात येईल. पुढचा चेंडू फुलटो चेंडू होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. सरळ पाठवलाय चेंडूला, बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. आसिफ सिनियरच्या या चेंडूला पाठवून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय ते मात्र षटकार. षटकार क्रमांक 2 संपलं. शाळा तीच असते, विद्यार्थी फक्त येत जात असतात. यास पाण्याचा बाटला पाठवायचा आहे तिथे. आम्ही शिवसैनिक सारे उद्धव साहेबांच्या जोडीला चांगलं गीत आपण इथून ऐकलं, कारण असं म्हणतात की शाळा तीच असते, फक्त विद्यार्थी येत जात असतात, आणि शाळेच्या शिक्षकांचं कामच असतं विद्यार्थी घडवण्याचं. डेफिनेटली निष्ठावान शिवसैनिक सातत्यानं मातोश्रीच्या पाठी आणि उद्धव साहेबांच्या पाठी आपल्या इथं पाहायला मिळतात. अगदी सकाळच्या सत्रामध्ये जिशानी उपस्थित होतोय. काल हातातून गेली आहे मॅच त्यांच्या. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना तब्बल 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. कालची मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर का बघितली, पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळाली. अडफाच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. तो षटकार 4थ्या किंवा 5व्या चेंडूवर येणं गरजेचं होतं, तर कदाचित कुठेतरी मतीन स्पोर्ट्स मापोली संघ विजयाच्या दिशेनं आणि आज टॉप 3 मध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळाला असता. वारेट संघ जबरदस्त पॉवरफुल गोलंदाजी, अगदी 3 चेंडू उभं ठेवणं हे कुठेतरी एक वेगळं धाडस म्हणायला हरकत नाही वारेटकरांचा. चांगली गोलंदाजी. वारेट संघही क्वालिफाय होताना आपल्याला इथं मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 19 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. अदनान भाबे आणि शैलेश गायकवाड यांच्याकडून ही जर्सी आपण पाहू शकता या टीमला वकी स्पोर्ट्स मापोलीला पोहोचली. हे मापोली क्रिकेटमधलं एक मोठं नाव आपल्याला पाहू शकता. रमला आणले गेले षटक क्रमांक 3 डिलिव्हर करण्याकरिता. हो हो हो, चेंडू आलाय, डायरेक्टली पाठवलाय उमेश दळवीच्या बेटीला. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आलाय ते मात्र षटकारचा. दाखवली आहे आणि तदनंतर मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी, आणि आता मात्र जयेशला एक वेगळा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. षटकार कन्वर्ट इथून मात्र होताना आपण इथून मात्र पाहत आहे, आणि धावसंख्या षटकाराच्या भरतीनं जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्विच इट करायचं होतं. स्ट्रॉंगली अपील, आणि यशवंतचा हात आकाशाच्या दिशेनं. विकेट सोईल पतन फलंदाजाला परतावं लागेल पाहिजेच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला.
सार्थक प्रयत्न होता क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. विकेट होईल पतन. थोडीशी अगदी थोडीशी ताकद इथे मात्र कमी पाहायला मिळाली. विकेटचं पतन. फलंदाज बाग बॅक 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 टू द पवेलियन. सेनेनं हाती घेतली मशाल. मराठी माणसाला ताटमानेनं जगवणारा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. हिंदुत्वाचं रक्षण करणारा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि एखाद्याला शून्यातून अगदी मंत्रिपदापर्यंत नेणारं पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक योगेशजी दळवी यांच्या मार्फत शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे अर्थातच महाराष्ट्राचं युवा नेतृत्व युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नावाने ही स्पर्धा युवासेना शिवसेना युवासेना चषक 2024 हा थरार आपण इथून मात्र अनुभवताय. ज्युनियर योगेश दळवी इथे उपस्थित होतात. कदाचित ट्रॉफीची आवड त्यालाही निर्माण झाली असावी. बॉब मैदानामध्ये इथे पोहोचलाय. फलंदाजांना धावा पूर्ण करून द्या. डेफिनेटली ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आयोजकांच्या वतीनं. आपण इथे मात्र पाहू शकताय सिंगल इथे मात्र हायट्रिक वर चेंडू होता आपण पाहू शकताय. पण हायट्रिक कुठेतरी मात्र इथे निश्चित रूपानं आम्ही सातत्याने म्हणतोय वीर बजरंग धोंडा वडवली कॅप्टन पोहोचलेत का. आणि एस डी मापोलीचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. चांगला स्ट्रोकचा दोन्ही बंधुराज इथे मात्र उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या संघाचा कर्णधार लेट इथे पोहोचेल त्या संघाला किंवा त्या समोरच्या संघाला इथून मात्र टॉस विन देण्यात येईल या गोष्टीची नोंद घ्या. जो संघाचा कर्णधार इथे पहिला उपस्थित असेल आणि समजा दुसऱ्या संघाचा कर्णधार समजा लेट पोहोचत असेल तर समज जो संघाचा कर्णधार उपस्थित आहे त्याला नाणेफेक विन देण्यात येईल या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल बॉब करीता आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगलच इथे मात्र मिळेल. सिंगल शिवाय काय मिळणार नाही. धावसंख्या 28 28 चेंडू संपलेत आतापर्यंत. अर्थात आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात 18 म्हणजे षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 28 28 या अंकावर शेवटच्या अंतिम एक षटकाचा खेळ शेष. गीत आणि बाळासाहेबांचं वाक्य आहे की माझ्या धर्माच्या लेकरांनो भगव्याशी एकनिष्ठ राहा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय. अंतिम षटक. ओ हो काय स्ट्रोक आहे. वेट केलं गेलं या चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या बॅनरला सलामी देऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ फेकून दिलाय. आलाय बोरपाडाकरांचा इथे मात्र ब्रँडेड षटकार 6.
स्वागतच केलं गेलं इथे मात्र बोरपाडाकडून षटकारानं गोलंदाज यार. हो हो मिस करतायत या वेळेला. या चेंडूला आपण पाहू शकताय असं वाटलं कदाचित दिलं जाईल की काय. आणि चांगला चेंडू आहे. फलंदाज इथे मात्र कन्फ्यूज होताना आपल्याला पाहायला मिळालं. डेफिनेटली कदाचित बॉब आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. बॉबची खासियत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. सर्वप्रथम सामना संपुष्टात येऊ द्या. नेक्स्ट मॅच एस डी मापोली विपक्षात वीर बजरंग धोंडावडवली. एस डी मापोली संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. वीर बजरंग धोंडावडवली टीम कॅप्टन उपस्थित व्हायचा आहे. चांगला शॉट फ्लॅट निघालाय. वन बाउन्स क्लिअर करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरसीमा रेषा पलीकडे चौकार 4. संपले 3. गोलंदाजी ट्रॅकवर मोहम्मद पुन्हा एकदा तयार होतोय षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू. ताकद कमी तिथे माझा क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन. बॉबला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बॉब बॅक टू द पॅव्हिलियन. एम एस कॉलेज का हीरो, एम एस कॉलेज का सलमान खान, अर्थातच बॉब बॅक टू द डगआउट. चेंडू संपलेत 5. अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही शेष राहताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. सबसे कादिल गौतमी पाटील यांचे अतिशय जबरदस्त फॅन यश इथे उपस्थित होतात. वेलकम यश, आपलाही सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या षटकात येईल पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल इथून मात्र डान्स करत चेंडू निघालाय. सिंगल मिळतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण. षटक क्रमांक 14 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचली 42. विजयाकरिता 43 धावांचं आव्हान समोर ठेवलं आणि 43 धावांचं आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि टॉस बॉक्स मध्ये जॉईन होते निखिल वाकडे. धन्यवाद. हॅलो, एस डी मापोली आणि टीम सन्माननीय आपण नाणेफेक कक्षात यायचं आहे.
दोन्ही रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्याकरता हॅलो चेक चेक हल हल टॉस साठी इथे घेऊ हल हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो रिक्वेस्ट आहे की आपण इथेच या नाणेफेक मात्र केली जाईल. शिवसेना व युवासेना चषक 2024 चा हा थरार. एका बाजूला वीर बजरंग धोंडा वडवली आणि एका बाजूला SD स्पोर्ट्स मापोली. टॉस इथे केला जातोय. छावा नाणेफेक जिंकली आहे मापोलीकर. आपला निर्णय आपण कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करणार आहात. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे SD स्पोर्ट्स मापोली. थँक्यू. आपण पाहत आहात शिवसेना युवासेना चषक 2024 सालाबाद प्रमाणे क्रिकेटची परंपरागत ही तालीम सजवत असताना हेच धोंडावडवली गाव. खऱ्या अर्थानं पहिलीच लढत आहे. NR बोरपाडा आणि त्या विपक्षामध्ये वक्की स्पोर्ट्स महापोली. सकाळच्या प्रहारची सुरुवात आपण करूया. तिथे त्या करत्या करवित्या सुखकर्त्या दुःखहर्त्या गणरायाला नतमस्तक होऊन प्रारंभी विनंती करू. गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. अर्थातच त्याच गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन इथे मात्र आपण करतोय या स्पर्धेचा आजच्या अंतिम दिवसाचा आगाज. खरं तर वक्की स्पोर्ट्स मापोली लढते NR बोरपाडा या संघाच्या विरोधात. आणि लढणं ज्यांच्या रक्तात आहे ते NR बोरपाडाकर मात्र सज्ज आहेत. 42 धावांचं आव्हान समोर ठेवून खरं तर हे मोठं द्वंद्व युद्ध आहे. भिवंडीच्या पटलावर जेव्हा या मातब्बर सरदारांच्या लढती होतात तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं एक तुंबळ युद्ध आपल्याला पाहायला देखील मिळतं. 43 बिंदास लसने फार अलर्ट आहेत. लगेचच इशारा केला. 42 सेट केले आणि 43 चे टार्गेट समोर. इथे बॉल तयार. पहिलं षटक इथे होतोय. पहिला शुभारंभ ओव्हर दी स्टंप्स. बॅकची कडा आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र यष्टी रक्षकाकडनं घडली आहे चूक. अर्थातच हे प्रयत्न होते. पहिलाच बॉल थोडासा मी तर म्हणेन की बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा जो मानस होता स्क्वेअर कट करायचा होता बॅकफुटवर जाऊन, परंतु तो मानस इथे फसलाय. पापा आणि अरबाज शेख, अरबाज पटेल आणि पापा शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर विवेक. पहिलाच बॉल. दुसरा बॉल मात्र इथे पहा ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला अचंबित करणारा हा झेल. अत्यंत देखणा आणि तितकाच काटकतेने टिपलेला पहिला सोनेरी मोहरा मात्र इथे टिपलाय गोलंदाज विवेकनं. आणि पहिल्या विकेटचं पतन इथे मात्र होईल. अर्थातच टीम वॉकी स्पोर्ट्स महापोली सापडली आहे संकटांच्या भोवऱ्यात. वन विकेट गोज डाऊन फॉर टीम महापोली. अरबाज पटेलला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. पापा शेखला मात्र इथे विकेटचं पतन त्याच्या मार्फत.
इथे मात्र त्याला परतावं लागतंय. पहिल्याच गडीला इथे पहिलाच गडी मात्र झालाय बाद. NR बोरपाडा, खरं तर हे नाव आदरणीय सन्माननीय नरेशदादा माळी कोण विसरेल. क्रिकेटच्या पटलावर अनेक अनेक तारे सितारे घडवण्याचं काम या व्यक्तिमत्वानं केलं. आणि मी म्हणालो की पॅकिंग शिपची कन्सिस्टन्सी काय असते ना, म्हणजे हे नाव आम्ही आज नाही ऐकत. हे नाव आम्ही मागच्या 20 25 30 वर्षापासून, ज्या माणसानं अहोरात्र फक्त क्रिकेटची अविरत सेवा केली आहे, ज्या माणसानं अहोरात्र या क्रिकेट करता फक्त आणि फक्त योगदान दिलंय, त्या आदरणीय नरेशदादा माळी हे या संघाचे पुरस्कर्ते. आणि त्या संघाच्या त्यांच्या नावानंच हा NR बोरपाडा संघ मात्र देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना इथे गोलंदाज मात्र तयार. आपल्या बॉलिंग ट्रॅकवर विवेक निघालाय पुन्हा एकदा. आता अराउंड दी स्टम्प्स आहे, लेग कटर आणि त्याला केला इथे मात्र स्विच हिट. चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे येतोय अचंबित करणारा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. ठाऊक होता हाफ ट्रॅकर आलाय, त्यामुळे निश्चितच त्या बॉलवर शॉर्ट सिलेक्शन इथे प्रॉपर करत असताना या चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल देखील ओपन झाली आहे. गुणफलक ओपन झालाय, 4 धावा धावफलकावर जोडल्या गेलाय. मानानं आणि सन्मानानं फडकणारा भगवा आपण चहू बाजूनं पाहतोय. एक दर्जेदार आयोजन, नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय धोंडा बडवली ग्रामस्थांच्या वतीनं. इथे बॉल तयार, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल उडवलाय फील्डच्या डोक्यावरून. इथे मात्र स्ट्रोक चाललाय लॉंग ऑफ मध्ये. काटकता आणि चपळाई काय हे मात्र पुनश्च एकदा दाखवत असताना आणि खऱ्या अर्थानं NR बोरपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकांची इथे मात्र कम्मालीची दाद द्यावी लागणार आहे. इथे धावा कंप्लीट केल्यात. चौथ्या बॉलचा खेळ संपत असताना आता 2 आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6. कालचा दिवस खरं तर स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा दिवस होता. अर्थातच 6 आकडा जसा आला आठवण झाली असंख्य शिवसैनिकांची माता आणि खऱ्या अर्थानं मातोश्रीवर जाणाऱ्या प्रत्येकालाच आपुलकीनं अगदी मायेचं छत्र देणाऱ्या आपल्या मासाहेब त्यांचा कालचा दिवस. अर्थातच इथे आपण पाहतोय की तो 6 आकडा धावफलकावर जॉईन झाला. महापोलीकर एका बाजूने लढतायत 43 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्याकरता आणि मात्र NR बोरपाडा काय गोलंदाजी करतोय विवेक त्याच 43 धावांना रोखण्याकरता. खरं तर फलंदाज सैफ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधनं एक चौकार आणि 2 धावा, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या धावा आल्यात त्या मात्र फलंदाज सैफच्याच बॅटमधनं आल्यात. अरबाज पटेलला मात्र अजून संधी मिळाली नाहीये. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. NR बोरपाडाचं प्रतिनिधित्व तो इथून करेल. फटका चांगला आहे, बॅटच्या रडार मध्ये बॉल आल्यानंतर सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून हा चेंडू सरळ फेकून दिलाय. 7 धावांसाठी इथे आलाय षटकाराचा महापोली ब्रँड. फलंदाज सैफच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. करायचं गोलंदाज तयार. या षटकातला शेवटचा बॉल. इथे पहा आणखीन एक ग्लान्सिंग स्ट्रोक पापाच्या बॅटमधून सैफच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार षटकार.
हा सगळ्या गोष्टींची सवय असणारा हा संघ आहे. अपडाऊन चढ उतार ज्यांनी जवळून पाहिलेत तेच हे एन आर बोरपाडाकर आहेत आणि हार मानणं ज्यांच्या रक्तात नाहीये तेच हे बोरपाडाकर आहेत. त्यामुळे आता खरं तर महापोलीकरांचं पारड थोडंसं जड जरी दिसत असलं तरी उर्वरित येणारी 3 षटकं आहेत त्यावर मॅचची बरीचशी रणसूत्र इथून मात्र ठरणार आहेत. आमचे दोन्ही नामांकित पंच राजेंद्र बजागे सर असतील आणि खोत सर त्यांचं देखील इथे आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून त्यांचे आभार. कारण उत्कृष्ट पंच म्हणून त्यांनी सातत्यानं इथे प्रत्येकाच्या या विभागाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गणेश पाटील सरांचं नाव मी आवर्जून घेईन. त्यानंतर परेश महाजन सर असतील. अनेकांची योगदान आहेत या विभागाच्या क्रिकेटला. म्हणजे हे क्रिकेट आपण पाहतो ना की खऱ्या अर्थानं जशी अंबाडी ते कवाड असोसिएशन आली तशी डिसिप्लिन मैदानाच्या आतमध्ये आली आणि प्रत्येकाला आपण पाहतो की एक बदललेलं क्रिकेटचं स्वरूप. आदरणीय सन्माननीय संतोषदादा गुरव असतील या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आदरणीय बिंदाजी लसने असतील. म्हणजे या क्रिकेटला एक वेगळं स्वरूप देण्याचं जे साहस या सर्वांनी दाखवलं आणि म्हणूनच हे रंगीत चित्र सध्या तुम्ही पाहताय. कारण याआधी आपण पाहायचो शेताबांधांवरच्या मॅचेस असायच्या परंतु आता खरं तर इम्प्रुव्हायझेशन दाखवलं गेलंय. चला थोडा स्पीडअप करा प्लीज महापोलीकर. नक्कीच योगेशजी दळवी साहेबांच्या अतिशय जवळचे मित्र तथा युवा सेनेचं एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि देश का बल बजरंग दल सेवा सुरक्षा संस्कार खोनीचे आमचे रेखानदादा बागल यांच्याकडून या स्पर्धेकरिता शुभेच्छा आहेत. लाईव्ह ही स्पर्धा पाहतायत. धन्यवाद रेखानदादा बागल. युवा सेनेचे एक दिग्गज व्यक्तिमत्व तथा देश का बल बजरंग दल सेवा सुरक्षा संस्कार या तत्वावर जे कार्यरत करतात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्याबद्दल रेखानदादा बागल आम्ही आपलाही खूप खूप आभारी आहोत योगेश दळवी यांच्या वतीनं. ओ टू कॉम्बॉक्स. तर आता खरं तर अरबाज पटेलला प्रथमचा संधी मिळते. मागच्या ओव्हरमध्ये त्याची फळी शांत होती कारण नॉन स्ट्रायकर एंड सांभाळत होता. इथे गोलंदाज तयार. प्रणय आलाय. पहिलाच बॉल. सुपर्ब इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉल. परंतु इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि याच पहिल्या अतिरिक्त चेंडूच्या माध्यमातून संघाची टोटल देखील इथे वाढेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन बोर्ड. एका बाजूला मी तर म्हणेन की थोडंसं नाराज आहेत पंचांच्या निर्णयावर बोरपाडाकर. परंतु तरी देखील प्रणय एक जिकरीची झुंज इथे मात्र द्यावी लागणार आहे. दलाली ते चुकल्यानंतर चेंडू न टाकणं पसंत केलंय. एकंदरीत संघाची टोटल जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवर. 24 धावांची बरोबर गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावसंख्येची गरज आहे. प्रणय आलाय. पहिलाच बॉल. अप्रतिम चांगली गोलंदाजी. ऑफस्टिक लेफ्ट करतोय असं पंच दाखवतात. पायावर अदळला. अपील देखील झाली परंतु स्विंगर कटर गोलंदाजी हाताळतोय त्यामुळे इथे मात्र पंचांनी अचूक दुजोरा दिलाय. डॉट बॉलची उद्घोषणा. 17 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहत आहात वेगवेगळ्या मान्यवरांचे फ्लेक्सेस इथे मात्र झळकत असताना आणि मैदानाच्या चहू बाजूनं अत्यंत देखणं रंजक असं चित्र मात्र इथं उभं केलं. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय. 2 खेळाडूंच्या मधून फ्लाइंग स्लिप आणि गलीला इथे मात्र काबीज करत असताना अगदी योग्य क्षणी स्थगिती दिली बॉलला आणि तदनंतर 2 धावा घेण्यात यश आलंय त्या महापोलीकरांना. 21 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्या. 21 रन्स ऑन बोर्ड. 20 धावसंख्या ची धावफलकावर जोडली गेली आहे. 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. उर्वरित 16 चेंडू शिल्लक आहेत आणि खऱ्या अर्थानं यात 16 चेंडूंमध्ये आता इथे धावा करायच्या आहेत त्या मात्र 22. गोलंदाज तयार. प्रणय पुन्हा एकदा या षटकातला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. तर व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांमार्फत आणि याच अतिरिक्त धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. आता खरं तर बरोबर 21 धावसंख्येची गरज आहे. इथे खऱ्या अर्थानं हा सामना पहा. पहिल्या षटकातच बरीचशी आक्रमण चढवली गेली आहेत बोरपाडाकरांवर. बॅटची कडा आणि इथे मात्र एक सफलता मिळते प्रणयला. विकेटचं पतन आणि फलंदाज बाद. मिस्टर अरबाज पटेल बॅक टू दी डगआउट.
अरबाज पटेल नावाचा जो अडथळा होता त्याला मात्र इथे केलाय दूर. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल. इथे पहा क्रिकेटची तालीम रंगता रंगता फुटबॉलला देखील सुरुवात झाली आणि थोडस नाट्यमय क्रिकेट एक सिंगल इथून मात्र कंप्लीट करत असताना याच सिंगलच्या बळावर संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 23. हा आकडा जसा येतो तसा आठवण होते. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्वलंत हिंदुत्वाचा हिरा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा झरा अर्थातच बाळासाहेबांबद्दल आजच्या पूर्ण दिवसात आपण देखील भरपूर भरपूर काही आठवणींना इथून उजाळा देणार आहोत. 19 जून 1966 ला जी सुरुवात झाली शिवसेनेचा झंझावत आपण पाहिलाय. याच शिवसेनेच्या माध्यमातून एका बलाढ्य आणि दिग्गज आयोजनाच्या साक्षीदार सालाबाद प्रमाणे हा चषक ही स्पर्धा. इथे गोलंदाज तयार पण आहे. बदलालित्य खरं तर आपण पहा की थोडासा विकेट जर आपण पाहिली तर कॉन्क्रीट विकेट आहे. जमिनीची जी लेवल आहे त्याच्यापासून थोडीशी वर म्हणजे साधारणतः 3 ते 4 इंचाचा जो अंतर, त्यामुळे थोडासा व्यत्यय इथे मात्र खेळाडूंना येतोय. निश्चितच त्याच माध्यमातून इथे प्रणयने चेंडू न टाकणं पसंत केलंय. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. फटका पहा. स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय. अगदी बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 24. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत ऑथराईज संपलाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू आणि 19 धावा. अत्यंत मी तर म्हणेन की चुरशीचा अशी ही लढत सध्या सुरू आहे. कारण भिवंडी शहराचं जेव्हा आपण पहिलं टोक सोडतो वाड्याच्या बाजूनं, त्यामुळे अगदी त्यालाच लागून असणारं हे गाव बोरपाडा आणि भिवंडीच्या याच असोसिएशनच्या मध्यावर जे गाव आहे त्यांचं नाव आहे महापोलीकर. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात भिडतायत, लढतायत आणि कोणता संघ इथून हवी ठरेल. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल की चेंडूवर प्रघात केला. इथे बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसिफच्या बॅट मधून येतोय दिमागदार स्ट्रोक. षटकार. विजयाकरता बरोबर 13 धावसंख्येची गरज आहे. कारण 43 धावसंख्येचा समोर टार्गेट. 12 चेंडू विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. यानंतरची लढत SD स्पोर्ट्स महापोली आणि त्या विपक्षामध्ये वीर बजरंग धोंडा वडवली. टॉस जिंकून प्रथम निर्णय घेतलाय महापोलीकरांनी, तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा. फिल्डिंग स्वीकारली आहे. हसीफनं ज्यावेळी हा स्ट्रोक खेळला त्याची बॅट पूर्णतः मैदानाला घासली होती किंवा टचअप झाली होती, त्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झाला की चेंडू षटकाराच्या बाहेर जाईल की नाही, परंतु फटक्यात टायमिंग प्रॉपर होतं आणि निश्चितच इथे मात्र बंटी शेळके गोलंदाजी मार्कवर. फिरकीचा जादूगर. बरीचशी दारोमदार असणार आहे बोरपाडा संघाची या खेळाडूवर, परंतु खऱ्या अर्थानं आसिफ शेख आणि सैफ काय बॅटिंग करतायत. पहिलाच बॉल सैफच्या बॅट मधून येतोय. हा आणखीन एक घणाघाती प्रहार. चेंडू निघून जाईल. आदरणीय सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांच्या बॅनरला इथून सलामी देत असताना चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. मध्ये 23 धावसंख्येची बहरदार इनिंग मात्र इथे सैफ पेशकश करत असताना आणि सैफने मात्र एक हाती किल्ला लढवला असं सांगावं लागेल. 11 चेंडू आणि विजयाकरता बरोबर 9 धावांची गरज आहे. फटका चांगला. इनसाइड आउट बॉल चालला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्षेत्र आता निवडलाय. चेंडू निघून जाईल ओव्हर दी रोप. एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. हा 5 धावांची गरज आहे बरोबर. 5 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 10 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज बंटी शेळके.
इथे लाईन ऑफ ऍक्शन मात्र पंच दर्शवतात की एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. 4 धावांची गरज आहे बरोबर. NR बोरपाडा आणि त्या विपक्षामध्ये वक्की स्पोर्ट्स महापोली अदनान भाबे फॅन क्लब टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना इथे पहा एक चांगल्या दर्जेदार चेंडूची हाताळणी, स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा सिद्ध करत असताना बंटी शेळके. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानाच्या आत होतीये, परंतु पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर त्यावर प्रतिहल्ले चढवले गेलेत. इथे मात्र अपील झालाय. तर एकंदरीत हा देखील निर्धाव चेंडू. धावसंख्या 39 वर आहे. 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक देखील तैनात आणि आता परतावा लागणार आहे. फलंदाज सैफला इथून मात्र त्याची खेळी शांत. बॅट्समॅन आउट. विजय पाटील पिसेगावाचा शिवसेनेचा साठी त्याकरता जोरदार टाळ्या वाजत असताना, कारण संघाची निम्म्याहून अधिक धावसंख्या त्यानं सर केली. 43 धावसंख्येचं टार्गेट गरजेचं असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश परिहार कॅप्टन लीड करतोय आता वक्की स्पोर्ट्स महापोलीला. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये स्विच इट करायचा होता. इथे मात्र पहा आसिफ शेख अत्यंत हजरजबाबीपणा, प्रेझेन्स ऑफ पॉइंटचा पुरेपूर वापर, लेग बाईटचा सिग्नल पंचांमार्फत आणि एक सिंगल च्या सहाय्याने षटक क्रमांक 3 ची होती इथून समाप्ती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 3 धावांची गरज आहे. अनेक कारनामे क्रिकेटमध्ये घडलेत. मी ज्या पद्धतीने म्हणतो की नाझीम गुल्लीनं ज्यावेळी त्यानं आखाती देशांमध्ये स्वतःची हजेरी लावली अशा पद्धतीचे सामने त्यानं रोखलेत. अनेक गोलंदाज आहेत. संतोष मडवीचं नाव मी घेईन. बऱ्याचदा या 3-4 धावा त्याच्या माध्यमातून त्यांनी रोखल्या गेल्यात. मितेश दरबारला आपण पाहिलंय. वलसाड गुजरातचा खेळाडू. इकडे आपण भावेश पवारला पाहतो. अनेक खेळाडू आहेत. तदनंतर मोतीराम भोईरला पाहिलंय. ग्रामीणचा जर आपण विचार कराल अनेक गोलंदाज आहेत. अलिमगरचा हिमांशू पाटील असेल. या गोलंदाजांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. या 3 धावा 2 धावात रोखण्याचे. कदाचित तो रेकॉर्ड इथून आज NR बोरपाडा हा संघ घडवेल का, रचेल का? कारण क्रिकेट आहे ना मित्रांनो, एखादा शॅमिलियन सरड्यासारखा खेळ आहे. अनेकदा रंग बदलणारा हा खेळ. मात्र मैदानाच्या आतमध्ये बिंदास असणे, तितकाच दिमागदार आणि तितकाच अनुभवाने संपन्न खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आकाश परिहारनं उडवलाय. 2 खेळाडूंच्या मधून दाखवली जाणारी भेदकता चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईन सीमारेषा पार कंप्लीट करत असताना हा विजयाचा चौकार आणि हा सामना इथे जिंकलाय आकाश परिहार फॅन क्लब टीम, अर्थातच अदनान भाबे फॅन क्लब टीम, वॉकी स्पोर्ट्स महापोली या संघानं. आणि इथून भरभरून शुभेच्छा आपण देऊयात. थोडासा निश्चितच मी NR बोरपाडा संघ तुम्हाला हाडलक इथून पुढच्या क्रिकेट कारकिर्दी करता तुम्हाला शुभेच्छा. आदरणीय क्रिकेट प्रेमी धोंडा वडवली विकासजी दळवी, तदनंतर सन्माननीय गोपाळजी भोईर, ज्येष्ठ नागरिक धोंडा वडवली, सन्माननीय प्रमोदजी दळवी, योगेशजी दळवी यांचे मोठे बंधुराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं